नमस्कार मंडळी, मी नंदेश पाचारने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लाडक्या नंदेश पाचारने यूट्यूब चॅनेलवर। या व्हिडिओच्या पहिल्या भागात आपण शेगाव निवासी संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर, 20वा भक्त निवास व प्रसादालय याविषयीची माहिती घेतली होती। तसेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संत गजानन महाराज समाधी मंदिरातील प्रसादालय, 5 धाम आणि आसपासच्या परिसराची माहिती घेणार आहोत। 4 मजली भव्य इमारत असलेले हे महाप्रसादालय समाधी मंदिराच्या परिसरात आहे। एका वेळी शेकडो भाविक प्रसाद घेतील एवढी याची कॅपॅसिटी आहे। या ठिकाणी मोफत प्रसादाची व्यवस्था आहे। प्रसादात पिठलं, भाजी चपाती, डाळ भात आणि शिरा दिला जातो। प्रसाद वाढणारे माऊली अतिशय काळजीपूर्वक प्रसाद वाढत असतात। अजिबात अन्न खाली सांडणार नाही, तसेच ताटात अन्न शिल्लक राहणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेतात। प्रसाद वाढण्यासाठी या माऊलींना विशेष गाडी देण्यात आली आहे। आपल्याला आवश्यक असेल तेवढाच प्रसाद ते वाढतात। प्रसाद घेऊन समाधी मंदिरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सिद्धपीठ श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिराला आपण भेट देणार आहोत। मंदिराची देखणी कमान सगळ्यांचे लक्ष वेधून घेते। कमानीजवळ देवीच्या पूजेचे साहित्य उपलब्ध असून जवळच मारुतीचे मंदिर आहे। कमानीच्या आतल्या बाजूला देखील पूजेचे साहित्य उपलब्ध आहे। देवीची मूर्ती हुबेहूब कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीसारखी आहे। देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर देवीच्या मंदिराखाली 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली आहे। आपण आता त्यांचे दर्शन घ्यायला जाऊयात। मंदिराच्या परिसरात गजानन महाराजांची सफेद रंगाची मूर्ती स्थापन करण्यात आली असून त्याच्याच जवळ आर्ट गॅलरी आहे। या आर्ट गॅलरीतील सर्व वस्तू या संस्थेमध्ये वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत। श्री संत गोमाजी महाराज यांचे समाधीस्थान असलेल्या नागझरी या ठिकाणाला आपण भेट देणार आहोत। रस्त्यात आम्हाला तुरीच्या शेंगाचे शेत लागले। रिक्षावाल्या किशोर दादांनी आम्हाला तुरीच्या शेंगाचे शेत दाखवले व शेंगा खायला दिल्या। शहरात या सर्व गोष्टी आपल्याला दुर्लभ आहेत, म्हणून आम्ही शेंगा खाण्याचा आनंद लुटला। आता आपण पोहोचलो आहोत नागझरी या ठिकाणी। या ठिकाणी पार्किंगची चांगली व्यवस्था आहे। मंदिराच्या परिसरात भरपूर वृक्ष लागवड केलेली दिसून येते। मंदिराची दुमजली ही कमान आकर्षक आहे। मंदिराजवळ गोमुख कुंड असून स्त्रिया व पुरुष असे 2 विभाग करण्यात आले आहेत। मंदिराच्या आसपास कुठेही नदी किंवा पाण्याचा प्रवाह बघायला मिळत नाही, तरी सुद्धा गोमुखातून 12ही महिने पाणी वाहते। भक्कम वाड्याप्रमाणे मंदिराच्या भिंती आहेत। समोर समाधी मंदिर दिसत असून मंदिराच्या आत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। या ठिकाणी भुयाराचा जुना मार्ग दिसत असून सध्या तो बंद करण्यात आला आहे। संत गोमाजी महाराज यांना गजानन महाराजांचे गुरु म्हणून ओळखले जाते। शेगाव ते पंढरपूर वारी सोहळा श्री संत गजानन महाराजांनी सुरू केला आणि तो अखंड सुरू आहे। गोमाजी महाराजांचे दर्शन घेऊनच पालखी पंढरपूरला पुढे रवाना होते। श्री गजानन मंडळी, आज आपण शेगावमध्ये फिरत आहोत।
आणि शेगावमध्ये फिरत असताना आपण विविध शेगावमधील 5 धामांना भेट देणार आहोत। तर फिरत असताना आपल्या सोबत आहेत किशोर भाऊ। किशोर भाऊ आपल्याला हे 5 धाम फिरवतात, तर आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊयात की या 5 धामांचं वैशिष्ट्य काय आहे आणि ते खूप छान मार्गदर्शन करतात, गाईड करतात। तर किशोर माऊली आपण सांगावं। तर आता आपण आलेलो आहे इथं गजानन महाराजांच्या प्रकटाच्या ठिकाणी। इथून गजानन महाराजांची शेगाव मधून इथून सुरुवात झाली, ठीक आहे। तर हा जो पाठीमागचा आहे हा वाडा, हा देवीदास पातुरकरांचा वाडा आहे। त्यांच्या घरी ऋतुशांतीचा म्हणजेच की मुलाच्या बारशाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या उष्ट्या पत्रवाड्यानं या झाडाखाली टाकलेल्या। त्या उष्ट्या पत्रवाड्यावरचं अन्न वेचून खात असताना गजानन महाराज प्रकट झाले आहे। ते खात असताना त्यांना दामोदर पंत आणि बंकटलाल या दोघांचं सर्वप्रथम दर्शन झालेलं आहे। हो, याचं छायाचित्र रेखांकित केलं इथं वरती, जे झाडाखाली बसलेले आहे ते गजानन महाराज, जे बाजूला जे दोघं जण उभे आहेत दामोदर पंत आणि बंकटलाल आहे। आणि त्या दोघांच्या पाठीमागचं जे पिवळ्या कलरचं जे घर आहे ते हे घर आहे। हो, हा देवीदास पातुरकरांचा वाडा। याचे दरवाजे, खिडक्या, विंडो ऍज इट इज सेम आहे। ही गोष्ट आहे 23/2/1878 रोजीची माघ वैद्य 7 शके 1800 मुहूर्त वेळ। जेव्हा गजानन महाराज प्रकट झाले होते तेव्हा त्यांचं वय 18 ते 22 दरम्यान त्यांचं वय असं म्हटलं जाते। एक सरळ गजानन महाराज प्रकट होऊन 146 वर्ष झालेले आहेत। तर या घराला पण आणि या झाडाला माऊली, आता या ठिकाणाबरोबर अजून शेगाव मध्ये फिरण्यासारखी, भेट देण्यासारखी आणि गजानन महाराजांनी प्रत्यक्ष जिथे सहवास लाभलेला आहे अशी काही ठिकाण असेल तर त्यांच्याविषयी तुम्ही आम्हाला सांगावं। आता नंतर आपण इथून जाणार आहोत बंकटलालच्या वाड्याकडे। बंकटलालच्या वाड्यावरती आहे ना, गजानन महाराज प्रकट झाल्यानंतर बंकटलालांनी आग्रह केला होता की तुम्ही माझ्या घरी राहायला चला म्हणून। तर जाण्याआधी त्यांचा दही दुधाने अभिषेक केला होता, त्याचा अभिषेक कुंड आणि बंकटलालांचा वाडा असं आहे। असं अजून तिथे आहे तिथं गजानन महाराजांचे पादुका आहेत आणि बंकटलालांची एक मूर्ती आहे तिथे। आता पुढचा धाम कोणता आहे? आता आपलं पुढचं धाम आहे जुनं महादेव मंदिर। तिथं आहे ना, गजानन महाराजांनी जे गोविंद टाकळीकर जे होते त्यांचा अश्वमेध घोडा शांत केलेला आहे। तर गजानन महाराज आहे ना, त्या रोडनी जात असताना जे गोविंद टाकळीकरांचे जे सेवक होते त्या सेवकांनी एक पाजी घोडा आणला आणि गजानन महाराजांना आणलं की याला तुम्ही शांत करा, हा पाजी घोडा उतळ घोडा, तुम्ही याला शांत करा। तर गजानन महाराजांनी त्या घोड्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि सांगितलं की घोडा शांत झाला, तुम्ही याला घेऊन जा। तर मग जे गोविंद टाकळीकरांचे जे सेवक होते ते सेवक गजानन महाराजांवरती हसले किंवा नुसतं घोड्याच्या पाठीवरनं हात फिरवले आणि कुठं घोडा शांत होता। तर मग तो घोडा शांत झाला की नाही हे सिद्ध करण्यासाठी गजानन महाराज त्याच घोड्याच्या 4 पायाच्या मधोमध तिथं झोपलेले आहे। त्याचं नाव आहे जुनं महादेव मंदिर। त्याच मंदिराचा उल्लेख पारायणामध्ये मोठ्यांच्या नावाने केलेला आहे, मोठ्यांचे मंदिर। तिला माहिती घेऊ शीतला माता मंदिराची। तिथं आहे ना, गजानन महाराजांच्या पाठीवरती उसांनी मारलेला आहे पाटलांच्या मुलांनी। तर काय झालं, गजानन महाराज तिथे चिलून फुकत बसले असताना जे पाटलांचे जी मुलं होते ते गजानन महाराजांचे विरोधक होते। त्या मुलांना असं वाटलं की गजानन महाराजांना मारण्याची हीच एक संधी आहे। तर त्या मुलांनी उसाच्या मळ्यातले ऊस तोडले आणि गजानन महाराजांना मारत बसले। मारता क्षणी ना गजानन महाराजांच्या अंगावर कसला उहाण होता ना, सुजन ना खरोच वगैरे काहीच नाही। शेवटी ते मुलं मारून मारून दमले। दमल्यानंतर गजानन महाराजांनी त्यांचेच ऊस घेतले, त्याला पिळलं आणि त्याचाच रस काढून त्या मुलांना प्यायला दिला। असा हा चमत्कार शीतला मातेच्या मंदिरावरती घडलेला। आणि तेव्हापासून ते महाराजांचे भक्तही झाले तेव्हापासून। हो बरोबर, कारण त्यांचा चमत्कारच बघितला। आता इथून समोर जाणार आपण आपल्या कृष्णजीचा मळ, आपला शेवटच्या धामकडे, ठीक आहे। तिथं आहे ना, गजानन महाराजांनी जो ब्रह्मगिरी गोसावी होता त्याला चमत्काराचा अभिमान झाला होता, मीन्स गर्व म्हणतात, ऍटिट्यूड, तो अभिमान तिथून नष्ट केलेला आहे। तर गजानन महाराज तिथं झुलत्या पलंगावरती बसून विश्रांती करत असताना जो ब्रह्मगिरी गोसावी होता तो त्याच्या शिष्यांसोबत आला आणि गजानन महाराजांना आब्रतुब्र बोलायला लागला की तू ढोंगी आहेस, पाखंडी आहेस, तू इथल्या लोकांना फसवत आहेस, आम्ही देवपुरुष आहोत, चमत्कारी आहोत, असं तो गजानन महाराजांना आब्रतुब्र बोलायला लागला। तर गजानन महाराज हे सर्व ऐकत असताना चिडीचुप्प ध्यानस्थ झाले। ध्यानस्थ झाल्यानंतर त्यांच्या दिव्य शक्तीने त्या झुलत्या पलंगाला अग्नी प्रज्वलित झाली। अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर गजानन महाराजांनी म्हटलं की तू देवपुरुष चमत्कारी आहेस ना, तू ये माझ्याजवळ येऊन बस, तुझ्या शरीराला कसल्याही प्रकारची इजा होणार नाही म्हणून। तर मग जो ब्रह्मगिरी गोसावी होता तो गजानन महाराजांजवळ बसण्यासाठी घाबरला।
त्याला असं वाटलं आपण जर गजानन महाराजांच्या जवळ जर जाऊन बसू तर जडून खाकून जाऊ. मग तो तिथं घाबरला. मग त्याला जो तिथं अभिमान झाला होता चमत्कारांचा, तो अभिमान तिथं नष्ट झाला. गर्वहरण महाराजांनी जागच्या जागेच करून टाकलं. हो, याच गोष्टीचा उल्लेख आरतीमध्ये पण केलेला आहे. केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश, असा हा आरतीमध्ये या कृष्णाजीचा म्हणायचा उल्लेख आहे. तर अशा प्रकारे मंडळी दादा माऊलींनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. तर माऊलींचं स्वतःचं वाहन आहे आणि माऊली खूप छान माहिती देतात. तर माऊलींचा नंबर मी नक्की तुम्हाला देईल स्क्रीनवरती. आपण जेव्हा कधी याल शेगावमध्ये तर माऊलींना संपर्क करा. ते खूप छान माहिती सांगतात आणि खूप छान आपल्याला सगळ्या ठिकाणी फिरवून दाखवतात. धन्यवाद माऊली. धन्यवाद. जय गजानन. अशा प्रकारे मंडळी आपण शेगावमधील 5 धाम, श्री सिद्धी महालक्ष्मी मंदिर आणि श्री संत गोमाजी महाराज यांचे समाधी स्थान नागझरी या ठिकाणाला भेट दिली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेगावमधील विसावा भक्त निवास, विहार भक्त निवास आणि आनंदसागर या ठिकाणाला भेट देणार आहोत. चला तर मंडळी, लवकरात लवकर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हे नंदेश पाचारने यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.